नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली असून एका जोडप्याने राष्ट्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी असल्याचे सांगत एका तरुणीचे अपहरण केले आहे। मात्र पोलिसांनी वेळीच पावले उचलत तरुणीची सुटका केली असून तर प्रेमयुगलाला अटक केली आहे। स्वप्नील महाराज कोले आणि चेतना अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे तर अपहरण करण्यात आलेल्या मुलीची ओळख झलक वय वर्षे 23 अशी पटली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार झलकचे वडील परशिवनी येथील कोळशाच्या खाणीत काम करतात तर तरुणी हिंगणे येथील एका कंपनीत कामाला आहे। गेल्या काही दिवसांपासून स्वप्नील आणि त्याची प्रेयसी झलकवर लक्ष ठेवून होते। 20 मार्च रोजी रात्री ऑफिसमधून परतत असताना झलकने तिच्या आईला फोन केला होता। तिने आईला सांगितले की कंपनीतील तिचे काम संपले आहे, थोड्याच वेळेत घरी येण्यासाठी निघेल, 10 वाजेपर्यंत घरी येईल असं तिने आईला सांगितले होते। ती मोपेडवरून घरी जाणार होती। झलक घरी जाण्यासाठी निघाल्यानंतर दोघा आरोपींनी तिला अडवले। दोघांनी तिला ते ANI अधिकारी असल्याचे सांगितले। तुमच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून तुम्हाला चौकशीसाठी आमच्यासोबत यावं लागेल अशी भीती तिला घातली। झलक त्यांचे बोलणे ऐकून घाबरली होती। दोघांनी झलकला तिच्या मोपेडेवरून बसवून हिंगणी येथील डीमार्टच्या मागे असलेल्या त्यांच्या घरी नेले। त्यानंतर तिला एका खोलीत बंद करून ठेवले। बराच वेळ झाला तरी झलक घरी आली नाही, तसंच तिचा फोन देखील बंद येत होता, त्यामुळे तिचे घरचे चिंतित होते। झलकच्या अपहरणाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी स्वप्नीलने झलकच्या आईच्या मोबाईलवर संपर्क केला आणि तिच्या मुलीचे अपहरण करण्यात आल्याचे सांगितले। जर तुमची मुलगी तुम्हाला सुरक्षित हवी असेल तर 30 लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल, जर पैसे मिळाले नाही तर तिच्या जीवाचे काही बरं वाईट करू अशी धमकी त्यांना देण्यात आली। फोनवरची धमकी ऐकून झलकची आई घाबरली। त्यानंतर तिच्या आईवडिलांनी लगेचच प्रतापनगर पोलीस ठाण्यात पोहोचून तक्रार दाखल केली। झलकच्या आईवडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून तरुणीचा शोध घेण्यास सुरुवात केली। क्राईम ब्रँचचे डेप्युटी कमिशनर गोयल, सर्कल 1 के डेप्युटी कमिशनर अनुराग जैन यांच्या अध्यक्षतेखाली युनिट 1चे पोलीस निरीक्षक सुवत चौधरी, प्रतापनगर पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित सावंत यांच्या संयुक्त टीमने लोकेशनच्या आधारे स्वप्नीलच्या घरी छापा मारला। त्यानंतर झलकला तिथे बंदिस्त करून ठेवल्याचे आढळले। पोलिसांनी तिची सुटका करून जोडप्याला अटक केली आहे। कर्ज फेडण्यासाठी त्यांनी हा मार्ग वापरल्याचे पोलिसांकडे कबूल करण्यात आले।